पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता
Oh,
यावे दुनिया
पाहि प्रसादाची वाट पाहि प्रसादाची वाट पाहि प्रसादाची
Yeah.
पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुनिया ताट, शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन. झालो एकी सवा, झालो एकी सवा, तुम्हा आडवणी देवा, शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, करोनी राहिलो निवांत, शेष घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन. विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. इदक्षरमनाखेयम् आनन्दं वच केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां मृदङ्गकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथमान अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता प्रस्तुत प्राप्त सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदू भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या चरणाच्या ठिकाणी होतो असे देहुनिवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आणि द्वादशी प्रकरणातील अभंग आहे. द्वादशी प्रकरणात काही अभंग निवडलेले आहेत आणि त्यापैकी हा अभंग द्वादशी नावाच्या प्रकरणातील आपल्याला पाहायला सापडतो. आज तिथीच द्वादशी असल्यामुळं अभंग निरूपणासाठी निवडलेला आहे. सेवेचा परिहार द्यायचा म्हटलं तर सालाबाद प्रमाण असणारा आमच्या कान्होराज महाराजांचा पुण्यतिथी उत्सव समाधी सोहळा, माफ करा समाधी सोहळा, आणि त्या समाधी सोहळ्याच्या संबंधानं कालच समाधी सोहळा पूर्ण झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीची उर्वरित द्वादशीची सेवा मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन. प्रत्येक वर्षी आल्यानंतर काही जुन्या नवीन गोष्टी घडतात, पण यावर्षी अत्यंत दुःखद अशा पद्धतीचा एक प्रसंग घडला. आमच्या राजपाठ घराण्याचे असणारे आधारस्तंभ तीर्थरूप बाबांचं त्या ठिकाणी मागच्या दिवाळीच्या वेळेस
द्वादशीच्या दिवशी वृद्धापकाळाने निधन झालं. मला आठवतंय की जेव्हापासून मी इथं आलोय तेव्हापासून बाबांनी अगदी प्रेमाने माझ्या पाठीवर थाप टाकायची, बरं का, प्रेमाने थाप टाकायची. आपुलकीनं चौकशी करणं हा भाग सगळ्यांच्या बाबतीत आहे, पण अंतःकरणामध्ये आपुलकी असणं काही थोड्यांच्या लोकांच्या बाबतीमध्ये असतात. आणि त्याच पद्धतीची आपुलकी बाबांच्या हृदयामध्ये आमच्या संबंधाने होती. आल्यानंतर बसून घ्यायचं, चौकशी करायची आणि मग आदेश द्यायचा, महाराज हा अभंग बघा कसा वाटतोय सेवेसाठी. आणि माझ्यामध्ये 2 का 3 वर्षापूर्वी कान्होराज महाराजांचा अभंग त्यांनी मला सांगितलं. महाराजांना मी विचारलं, सहज महाराज म्हणजे कोणत्या अभंगावर कीर्तन करू? त्यांनी सांगितलं की या अभंगावर कीर्तन ऐकू वाटतंय. बोलवली तशी केली तशी कशी का होईना पण सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केली. आणि आज खरोखर ती माऊली जी अंतःकरणापासून प्रेमळ होती अशा एका सतपुरुषांचा विरह या ठिकाणी मला ज्यावेळेस बातमी कळली त्यावेळेस दिवाळी असताना सुद्धा दिवाळी तोड लागली नाही. मी लगेच सारंगदादाला फोन केला की बाबा असं असं झालं. असं वाटत होतं येऊन भेटावं, पण काही अशी अनिवार्य कारणं होती की त्या संदर्भामध्ये येणं झालं नाही. पण तरी सुद्धा त्या संत पुरुषाला सद्गती मिळाली. आणि आपली सद्गती म्हणजे दुसरं काही नाही महाराज. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, अरे घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा एकदा त्यांना जन्म मिळावा आणि पुन्हा एकदा हरिभक्ती त्यांच्या हातून घडावी एवढे एक चिंतन 2 मिनिटं भजनाच्या माध्यमातून आपण करूया. विठ्ठला प्रसादाची वाट द्यावे धुवून ताट, शेष घेऊन जाईन तुमची झाली भोजन. आमच्या तुकोबारायांनी अनेक प्रकरणं रचलेली आपल्याला पाहायला सापडतात. आणि त्या प्रकरणांमध्ये एक महत्वाचं प्रकरण म्हणजे क्षीरापतीचं प्रकरण आहे. आपण मराठी भाषेमध्ये त्याला क्षीरापत म्हणतो. इकडे या मामा, या पुढे या इकडं. हा, क्षीरापतीचं प्रकरण म्हणतो. पण ते तो जो शब्द आहे ना, तो शब्द आहे त्याचं नाव आहे क्षीरापत. क्षीर क्षीर खीर नाही, क्षीरापत नाही, क्षीरापत असं नाव आहे त्याचं. पण असू द्या, काही का होईना क्षीरापत मिळते म्हणून क्षीरापतीचं प्रकरण लोक घेतात, हे एक विशेष म्हणायचं. असो, बघा क्षीरापतीच्या प्रकरणातील काही अभंग आहेत आणि त्या अभंगापैकी एक अभंग आपण या ठिकाणी सेवेसाठी घेतलाय. काय सांगतात महाराज बघा. पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून ताट, शेष घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन. एकादशीचा उपवास होता महाराज. आणि एकादशीचा उपवास संपन्न झाल्यानंतर द्वादशी सोडण्यासाठी आमच्या भगवंताकडे तुकोबाराय गेली. आणि तुकोबारायांनी नैवेद्य आमच्या भगवंताच्या समोर ठेवला. नैवेद्य भगवंताच्या समोर ठेवला आणि देवाला विनवणी केली, देवा जेवा. जेवा म्हटल्याबरोबर आमच्या तुकोबारायांच्या घरचा नैवेद्य पाहिल्याबरोबर आमच्या भगवंतानी तुकोबारायांच्या मुखमंडलाकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्यांना माहित होतं जेवढं घरी आहे तेवढं सगळं आणलेलं आहे, घरात काही शिल्लक नाहीये. आता जेवढं ताटात आहे तेवढंच शिजवलेलं आहे. मग आपण किती खावं आणि समोरच्याला किती ठेवावं याचा विचार करायला पाहिजे. पण आमची तुकोबाराय म्हणली द्यावे धुवून ताट. देवा ताट धुवून दिलं तरी माझं काही मत नाही. हा, मी तुमच्या प्रसादाची वाट बघतोय. आता ताट देऊन कोणता प्रसाद घेणार आहे हे आपण पुढे बघूया. हा, त्यांनी विचारलं तुकोबाराय एवढं आणलं, एवढं सगळं मी काही खाणार नाही, एवढं सगळं मी खाणार नाही. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. तुमची झाली या भोजन, शेष घेऊन जाईन. तुम्ही जेवण करा आणि मग उरलेलं मी घेऊन जातो. मग आता जेवायला एखादा मनुष्य बसला तर त्याच्या समोर उभारून चालतं का?
समोर भरून चालतं का नाही. म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, झालो एकी सवा तुम्हा आळवणी देवा. देवा तुम्हाला आळवलंय, आता काय करतो, एकी सवा, एका बाजूला जाऊन उभारतो. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की बाबा मला काही घाई नाही, मला काही घाई नाही, तुम्ही सावकाश जेवा, तुम्ही सावकाश जेवा. तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत, निवांत चित्त करून इथं राहिलेलं आहे. तुमचं जोपर्यंत भोजन पूर्णपणे होत नाही तोपर्यंत मी काही तुम्हाला ताट मागणार. प्रसंग फार साधा सोपा आहे महाराज, प्रसंग फार साधा सोपा आहे. आपण जर एखाद्या लग्नामध्ये जेवायला गेलो तर आपलं वर्तन समोरच्याच्या बाबतीमध्ये कसं असतं याचा जर विचार केला, कशाला लग्नात जेवायला जायचे, आता पंक्तीलाच बसूया की, आपण पंक्तीलाच बसूया की. बघा बरं का, एवढी सगळी माणसं जर कीर्तनाला व्यवस्थित बसवायची म्हटलं तर महाराज मला सांगा किती वेळ लागेल. एवढी सगळी माणसं कीर्तनाला व्यवस्थित बसवायची किती वेळ लागेल, आणि तेच जर भोजनाच्या पंक्तीला बसवायचे असेल तर किती वेळ लागेल. फरक आहे का नाही. मला सांगू नका, तुमची तुम्ही मनात विचार करा. एवढी सगळी माणसं मॅनेज करायची तर आपल्याला फक्त कीर्तनाला व्यवस्थित बसवायचं. सांगावं लागतं पुढं सरका, सांगावं लागतं का नाही, सांगावं लागतं इकडं बसा, इकडं बसा, सांगावं लागतं. पंक्तीला कोणाला सांगावं लागतं, पंक्तीला हम जहां से खडे होते वहां से लाईन सुरू होते. बरोबर का नाही. लगेच ते म्हणतं हिथंच बस, कशाला उठायचं, इकडं तोंड फिरवलं की झाली पंगत. बर, ज्याला जागा पहिल्यांदा मिळाली तो भाग्यवान. बरोबर का नाही. नीट ऐका, पंक्तीचा जास्त विचार करू नका. ज्याला जागा पहिल्यांदा मिळाली तो भाग्यवान, आणि जो त्याच्या पाठीमागे उभारलाय तो, त्याचं चित्त निवांत असतं का. ते मोजत असतं पाठीमागे उभारून किती पुऱ्या खातंय, ते पाठीमागे उभारून मोजत असते किती पोऱ्या खाते. आणि नेमकं असं असतं महाराज, दोघं तिघी जण मित्र जेवायला बसलेले असतात आणि त्याच्या पाठीमागे दोघं तिघी जण उभारलेले असतात. बरोबर का. एक असतो माझ्यासारखा, एक असतो पकवाजासारखा, दोघं असतात गाडी करणाऱ्यांचं. आम्ही चौघच, पाचवं कोण नाही. पेटी मस्त राहिली का आमची. आम्ही 5 जण जेवायला बसलेलो असतो. हे काय छोटे छोटे थोडं थोडं खाणारे, महाराज जरा जास्त खाणारा असतो. प्रत्येकाच्या पाठीमागे एक एक नंबर घेऊन उभारलेला आहेच. चौघ उठून गेले, चौघांना जागा मिळाली. माझ्या पाठीमागचा काय विचार करत असेल, विचार करा. दिसतं एवढं एवढं पण खातंय किती. त्याचं चित्त निवांत आहे का, त्याचं चित्त निवांत नाही महाराज. पण आमचे तुकोबाराय म्हणतात करोनी राहिलो निवांत. तुकोबारायांचं चित्त निवांत आहे महाराज. फार साधा सोपा प्रसंग आहे. एकादशीचं व्रत आपण करतो, पण यथार्थ करतो का इथून सुरुवात आहे महाराज, इथून सुरुवात आहे. सांगताना सांगितलं दशमी एकभुक्त, दशमीला एकभुक्त राहावं. एकभुक्त म्हणजे एकदा जेवावं. कधी जेवावं, तर माध्यान्हाच्या पूर्व जेवावं. का तर एकादशीला आपल्या पोटामध्ये सुद्धा अन्न नकोय हे सांगितलं महाराज. माध्यान्हाच्या पूर्व जेवावं, पचलं पाहिजे अन्न एकादशीच्या सूर्योदयाच्या समयी. एकादशी कशी करावी, शास्त्र सांगतं निर्जला एकादशी करावी. निर्जला म्हणजे पाणी सुद्धा पिऊ नका, हा पहिला दंडक आहे. पण काय करायचं महाराज, अशा व्यक्ती आहेत बघा बरं का, व्याधीग्रस्त व्यक्ती, सगळ्या व्यक्ती व्याधीग्रस्त. आणि व्याधीग्रस्त व्यक्ती असल्यामुळे तो म्हणतो मला शुगरची गोळी आहे, मला बीपीची गोळी आहे, मला ह्या वय, मला त्या वय, सगळी कारणं सांगितली जातात. मग त्याला पर्याय देताना सांगितलं की बाबा निदान काय करा, एखाद्या फळाचा ज्यूस घ्या किंवा दूध घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. बरोबर काय. नाहीतर आपली एकादशी विभिन्न असते महाराज. आपली एकादशी दशमीपासून चालू होती. दशमीला कीर्तन झाल्यानंतर जेवायचं. पण बायको वाढताना सुद्धा आग्रह वाढते, घ्या उद्या शाबास. मी म्हणलं मीच एकटाय तसा बरं का. बायको वाढते आग्रह करून, एकादशी घ्या. एकादशीला उठल्या उठल्या आंघोळ झाल्या झाल्या रोज चहा असतो, पण एकादशीला कॉफी असते. काय माहिती चहा चालत नाही एकादशीला बहुतेक, कॉफी असते. चहा म्हणजे बारका, कॉफी म्हणजे अशी मोठा ग्लास भरून कॉफी. अगदी एवढी कशाला आवड, घ्या शाबास. एकादशी घ्या. आणि तेव्हापासून जी एकादशी चालू, काय काय मनुष्य खातंय महाराज. एवढं सगळं खाल्लं जातं आणि परत दुसऱ्या दिवशी
ज्या दिवशी द्वादशी असते त्यावेळेस सुद्धा काय म्हटलं जातं, कालची एकादशी आहे, कालची एकादशी आहे. आपल्या म्हणून तर मराठी भाषेमध्ये एक अशी म्हण आहे, चर पण एकादशी शाब्बास. कुणासारखं सांगायची गरज नाही, कारण जे जे एकादशी करतात ते बहुतांशी 90% तेच आहे. अशी जी एकादशी करतात, शास्त्र संमत एकादशी, निर्जला एकादशी, ज्येष्ठ शुद्ध एकादशी. महाराज तेवढी एकादशी केली की 12 एकादशीचं फल मिळालं. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? प्रत्येक एकादशी तशी करा. जमत नाही महाराज, मग काय करा, काही थोडासा फलाहार घेऊन करा. हो, जर समजा तशा पद्धतीनं जर एकादशी केली तर निश्चित पद्धतीनं तेने परमानंद प्रगटला, परमानंदाची प्राप्ती होते महाराज. कधी बघा शास्त्र सांगतं. आता नवीनच एक विज्ञान सिद्धांत निर्माण झालाय बघा. माझ्या मते मला त्याचं नाव आठवत नाही, पण मी नंतर सांगेल कधीतरी आठवलं तर बरं का. त्यांनी असं सांगितलं तर 36 तास मनुष्य उपाशी राहिलं, किती 36 तास, तर त्याच्या शरीरामध्ये एकही व्याधी निर्माण होत नाही. 36 तास, तेवढं 36 तास उपवाशी राहावा, काहीही व्याधी निर्माण होत नाही. म्हणजे काय, तर आमचं शास्त्र तेच सांगतं ना, तेच सांगतं. काय वेगळं, पण आम्हाला सवय अशी लागली की एखाद्याला जर म्हटलं तुला गोरं व्हायचंय, थोडी हळद लाव, तर ती म्हणते हे हळदीनं गोरं होतं काय, हळदीनं गोरं होतं का, हळदीनं गोरं होत नाही. मग आमच्याकडे विको टर्मरिक क्रीम आहे म्हणते. कोणती? विको टर्मरिक क्रीम. टर्मरिक म्हणजे काय आहे का? म्हणजे लोक असे आहेत काय, स्वधर्म सोडून बाहेरच्या धर्माच्या अधिष्ठानाखाली जायचा प्रयत्न करतात. परंतु हे लक्षात ठेवा, परधर्मो भयावह, दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. आपली संस्कृती, आपले विचार, आपलं तत्वज्ञान हे जगातलं सर्वोत्कृष्ट तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाचा कुठेही बाध नाही, ना पूर्वी झाला, ना आता होतोय, ना 500 वर्षानंतर होणार आहे. हे लक्षात ठेवा. एकादशी करत असताना कशी एकादशी करावी याचा सुद्धा विचार आहे महाराज. एकादशी कशी करावी याचा विचार आहे. आता आपण मेडिकलच्या भाषेमध्ये सांगितलं, आता संतांच्या भाषेमध्ये तेच सांगितलंय महाराज, त्याच्यापेक्षा वेगळं नाही. पण एकादशीपेक्षा ही द्वादशी तिथीला अधिक महत्व असलेलं पाहायला सापडतं. लोक एकादशी करतात पण द्वादशी करत नाही. परंतु द्वादशी तिथी ही एकादशी तिथीपेक्षा श्रेष्ठ शास्त्रामध्ये सांगितली, श्रेष्ठ शास्त्रामध्ये सांगितली. का सांगितली, तर एकादशी दिवशी फक्त 11 इंद्रियांचं नियंत्रण आहे आणि द्वादशी दिवशी 12वं इंद्रियांचं सुद्धा नियंत्रण करावं लागतं. आणि 12वं इंद्रिय हे 11 पेक्षाही प्रबळ आहे. आणि त्यामुळे जो द्वादशी व्रत करतो निश्चित पद्धतीनं त्याला परब्रह्म प्राप्त होतो. आणि असा अलौकिक अशा पद्धतीचा द्वादशीचा दिवस आहे. आणि त्या द्वादशीच्या दिवशी आमचे तुकोबराय भगवंताच्या समोर गेले. कळलं का? त्या द्वादशीच्या दिवशी आमचे तुकोबराय भगवंताच्या समोर गेले. भगवंताला हात जोडलं आणि सांगितलं, महाराज आज द्वादशी. म्हणजे देवा, म्हणजे द्वादशी म्हणल्यावर म्हणले कशी द्वादशी? म्हणले द्वादशी करणारे बरेच लोक होते. म्हणजे आहेत ते. म्हणजे बरोबर आहे. अंबरीशी कारणी द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अंबरीशीच्या साठी मी द्वादशीला प्रगट झालो आणि गर्भवास सोसले. हे व्रत द्वादशीच आहे. म्हणजे मग तुकोबरायांनी सांगितलं आज द्वादशी म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, तुकोबराय तुमची एकादशी ही परवडत नाही, तुमची द्वादशी ही आम्हाला परवडत नाही. कोण म्हणतोय? भगवंत म्हणतोय तुमची परवडत नाही. म्हणजे काय झालं ना परवडायला? ते म्हणजे पूर्वावतार आठवा तुमचा पूर्वावतार. म्हणजे काय झालं पूर्वावतारी? बघा, आमचे तुकोबराय मृत्यू लोकांमध्ये आले, पण तुकोबरायांचा कलियुगातला पहिला अवतार कोण आहे? नामदेव महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवरायांची पुढचे अवतार आहेत. ते म्हणजे नामदेवरायांनी जशी आमची द्वादशी साजरी केली तशीच तुम्ही करणार आहे का? नामदेवराय आमच्या भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगितलं, नामदेवा म्हणजे काय, आज द्वादशी म्हणजे आमच्या घरी जेवायला या. तर द्वादशी आमच्या घरी जेवायला या म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं ठीक आहे येतो. काय करायचं? उठवून प्रातःकाळी आमचे नामदेवराय सकाळी उठले महाराज गेले.
आणि भगवंताला विनंती केली, आहोजी दातारा विनंती अवधारा, तुम्ही यावे घरा भोजनासी. देवा आज द्वादशी म्हटले आणि द्वादशीला तुम्ही घरी जेवायला या. तर नामदेवरायांची परिस्थिती आणि तुकोबरायांची परिस्थिती काय बदल आहे हो? सेम आहे. तिने सांगितलं ठीक आहे म्हणजे येतो जेवायला. काय काय करणार? आता घसटीचा माणूस असल्यानंतर विचारलं जातं काय काय करणार. लोकांच्या घरी जाताना विचारतात का काय काय करणार? नाही. आमचे नामदेवराय घसटीचे असल्यामुळे देवाने विचारलं काय काय करणार. म्हणजे काय सांगू म्हणले, देवा तुला पाहिजे ते करतो. म्हणजे कसं करतो? काय नाही म्हणले, सकाळी उठतो, सडा संवर्धन करतो, सगळं घर स्वच्छ करतो, सडा टाकतो, रांगोळी काढतो. म्हणजे पुढं पुढं जेवायला बोलवले, घर दाखवायला नाही. पुढचं काय ते म्हणजे हो म्हणले, देवा आई साहेबांना सकाळी सकाळी लवकर पाठवून बघा बरं का, आई साहेबांना सकाळी सकाळी लवकर पाठवून दे. ते म्हणले कशाला? म्हणजे स्वयंपाक कोण करणार? स्वयंपाक कोण करणार? अरे म्हणजे तुझ्या घरचे म्हणजे आमच्या घरचे आहेत नाही असं नाही, पण तुझ्या आवडी निवडी कुणाला माहिती? तुझ्या बायकोला माहिती, आम्हाला काय माहिती म्हणली. आणि सगळ्यात महत्वाचं रुक्मिणी माता येणार म्हणल्यानंतर रिकाम्या हाताने येणार आहे का? अष्टमहासिद्धी, अहो अष्टमहासिद्धींना घेऊन येणार. त्याच्यामुळे घरामध्ये काय घरामध्ये काहीच कमी पडणार नाही. तू रुक्मिणी मातेला फक्त पाठवून दे. आमचे भगवंत म्हणले ठीक आहे म्हणले, पाठवून देतो. आई साहेबांकडे गेले आणि सांगितलं तुला उद्या जायचंय. म्हणजे कुठं? नामदेवरायच्या घरी जायचंय. कशाला? द्वादशी. म्हणजे दोघं मिळून जाऊ की गाडीवर जेवायला? नाही म्हणले, तुम्ही आधी जायचंय. म्हणजे कशाला? कशाला? बघा बर का, भगवत भक्ताच्या घरी जाण्यासाठी भगवंत अधीर आहे, पण आई साहेब अधीर नाहीत. कारण आई साहेबांना माहितीये देव आपल्याकडून सगळी कामं करून घेतो. देव त्या भक्ताची सगळी कामं आपल्याकडून करून घेतो. आणि असं असल्यामुळे आई साहेबांनी 4 वेळा विचारलं कशाला जायचंय? म्हणजे जेवायला जायचंय का? बाकीचं काही नाही. आता जेवायला जर जोडीला बोलवलं तर एकानी पुढे एकानी मागे जावं का? नाही. पण त्यांनी सांगितलं तुम्ही आधी जावा. आमच्या रुक्मिणी माता लवकर उठल्या, म्हणास आवरलं सगळं. पुन्हा पुन्हा विचारलं देवा खरंच जायचंय का? म्हणजे खरंच जायचंय. आई साहेब गेल्या आणि गेल्यानंतर पाहतात तर काय, चूल अजून जशीच्या तशी सारवून ठेवलेली, रांगोळी काढलेली, पण अजून काही चुलीमध्ये विस्तू निर्माण झालेलं नाहीये. मग आमच्या गोणाई आली, नामदेवरायांच्या पत्नी आल्या, त्यांनी नमस्कार केला, आई साहेबांना बसवलं. म्हणजे कधी सुरू करायचं? म्हणजे तुमचीच वाट बघतोय. म्हणजे तुमचीच वाट बघतोय. आई साहेबांनी सगळा स्वयंपाक केला. सगळा स्वयंपाक कोणी केला? आई साहेबांनी केला. भगवंत आले. भगवंत आल्यानंतर भगवंताला पाठ मांडला. त्या पाठावर भगवंत उभा राहिले. भगवंताचे चरण प्रक्षाळले, पाय धुतले. भगवंताला आत बोलवलं, बसवलं, रांगोळी काढलं, जोडीनं जेवायला वाढलं. बघा बरं का, जोडीनं जेवायला वाढलं. आणि जोडीनं जेवायला वाढल्यानंतर बसवलं. आता घरातले कुणीच त्यांच्यासोबत जेवायला बसायला तयार नाही. सगळेजण समोर उभा राहिले. आमच्या भगवंताने विचारलं का रे नामदेवा तुम्ही बसा? म्हणजे नाही बसत. म्हणजे देवा तुम्ही जेवा. जेवा म्हटल्याबरोबर आई साहेबांकडे बघितलं. आई साहेब म्हणले मला लागली भूक. जास्त विचार करायचा नाही. जेवा म्हटलं की जेवायचं. माणसं त्या बाबतीमध्ये देवापेक्षा एक पाऊल पुढे. बरं माणसं विचार करत नाही. वदनी कवळ घेता पुंडलिका वर्दे व्हायच्या आधी त्यांना भज्याची पापडीची चव कळलेली असते. खरंय का खोट आहे? कळलेली असते. ह्यांनी विचार केला काय करायचं? ते म्हणजे जेवायचं. म्हणजे आता जेवायचं म्हणल्यानंतर आमच्या भगवंताने आपोषण घेतलं. महाराज पाणी फिरवलं, भात कालवला. एक घास तोंडामध्ये घालणार तेवढ्यात आमच्या नामदेवरायांनी सांगितलं महाराज प्रसाद हा ठे
हाच घ्यायचा अवकाश. त्यांनी सांगितलं देवा जेवायचंय पण कसं, प्रसाद हा ठेवा सेवकासी. सेवकाला प्रसाद ठेवा, सगळं खाऊ नका. आता जर जेवताना पहिल्याच घासाला जर असं कुणी सांगितलं तर जेवण जाईल का? देवाने विचार केला खावं का न खाऊ, खावं का न खाऊ. पण आमच्या देव खाताना विचार करतो का? खाताना कधीच विचार करत नाही. म्हणत घेतला घास घातला तोंड, दुसरा तिसरा करता 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 निम्म अन्न एकट्या देवाने संपवलं. आता आई साहेबांना काळजी पडली, आई साहेबांना काळजी पडली, ह्यांनी जर सगळंच खाल्लं तर प्रसाद उरल का? प्रसाद उरणार नाही. म्हणून आमच्या आई साहेबांनी थोडं थोडं खायला सुरुवात केली. बघा बरं का, आई साहेबांनी थोडं थोडं खायला सुरुवात केली. जेवढं पानात पहिलं वाढलं तेवढं खाऊन उठल्या. सगळे आग्रह करतात घ्या घ्या. जेवत नाहीत मला आई साहेब, आई साहेब जेवत नाहीत. आई साहेब उठल्या, हात धुतले. हात धुतल्यानंतर हे जेवायला बसले. सगळेजण जेवायला सगळेजण बसले. आता हे जेवायला बसल्यानंतर हे बाहेर येऊन बसले. हिने विचार आमच्या भगवंताने आई साहेबांना विचारले का ग, म्हणजे जेवली नाहीस? म्हणजे काय जेवली नाही म्हणताय देवा? असं एवढं कोण खातं का? म्हणजे एवढं कोण खातं का? एक तर त्यांनी सांगितलं प्रसाद हा ठेवा सेवकासी. त्यांच्या घरात माणसं 14, स्वयंपाक केला 16 जणांचा, 8 जणांचा तुम्ही खाल्ला आणि परत मला म्हणतात तू का जेवली नाहीस? मी जर जेवले असते तर त्यांना काय उरलं असतं, त्यांना काय उरलं असतं. त्यांनी सांगितलं तुला कळलं नाही, तुला कळलं नाही बरोबर का? देवाच्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आई साहेबांना सुद्धा कळत नाहीत, पण भक्ताला मात्र नक्की कळत. भक्ताला कळत. देवाची खूण कुणाला कळते? भक्ताला कळते. भक्ताची खूण कुणाला कळते? देवाला कळते किंवा भक्ताला कळते. बाकीच्यांना कळते का नाही? बरं, लक्ष्मी आई साहेब, रुक्मिणी आई साहेब एवढ्या भगवंताच्या जवळ आहेत, भगवंत कळले का हो? नाही ना कळले, कळले नाहीत. आपण काकड्यामध्ये रोज अभंग म्हणतो महाराज, लाजले गे माये आता कळलं का? नाही कळलं. त्यांनी सांगितलं प्रसाद हा ठेवा सेवकाशी. म्हणजे हा प्रसाद नाही ठेवायचा. प्रसाद या शब्दाचे अर्थ विभिन्न आहे, विभिन्न. ज्याच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन घडतं त्याला प्रसाद म्हणतात. कळते का? मी गुरूंकडे गेलो आणि गुरूंनी काय केलं, 1 किलोवर पेढे त्यांना आले होते, त्यांनी माझ्या हातावर ठेवले. आनंद झाला.
सद्गुरूंनी प्रसाद दिला. अरे नाही दादा, पेढ्यासाठी देवाकडे गुरूंकडे जायचं. किती पण बाजारात मिळते, कोण खात त्याला खात नाही महाराज. कृष्णांजन एक वेळा डोळा आढळ आणि मग तिमीर दुःख गेले. कधी गेले? ज्यावेळेस श्री गुरूंनी कृपा केली त्यावेळेस. त्याला म्हणतात प्रसाद. त्याला प्रसाद. दोन शिष्य असतात महाराज एका गुरुचे. एकाला पेढ्यात गुंतवलं जातं आणि दुसऱ्याला मात्र उपाशी ठेवलं जातं. भाग्यवान कोण? तो भाग्यवान ज्याला उपास घडतो, तो भाग्यवान ज्याला गुरुसेवा घडते, तो भाग्यवान ज्याला गुरूंच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो. ह्या व्यावहारिक प्रसादाला कोण खातो? तुम्ही देवाची भक्ती करायला सुरुवात करा. फुकाच साठी नाव सुद्धा घेऊन येत. फुकाच साठी कोण तया करे पाहिजे, कोण पाहते त्याच्याकडे, आणि त्याच्यासाठी सद्गुरूंची शरण जायचं, त्याच्यासाठी भगवंताकडे जायचं नाही. भगवंताकडे जाऊन जर तुम्ही व्यावहारिक कल्पना, संसारिक याचना जर करत असेल तर तुमच्यासारखे मूढ तुम्हीच, दुसरे कोणीच नाही. भगवंताकडे मध्ये गेल्यानंतर फक्त एकच विनंती करायची, महाराज माझे चित्त तुझे पाही, माझे चित्त तुझे पाही, राहे ऐसे कधी काही, राहे ऐसे कधी काही, याला म्हणतात प्रसाद. आणि या प्रसादाची वाट कोण पाहतय तर संत महात्मे म्हणतात. बाकीच्या कोणत्या गोष्टीची तुका म्हणे तुझी नलगे दसुडी, दसुडी दसुडीची अपेक्षा नाही म्हणत. तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे ठेवून या काही
हे संत महात्मेत महाराज. त्यामुळे प्रसाद कोणता पाहिजे तर प्रसाद एक पाहिजे महाराज. जे सर्व दुःखांचं हरण करतो ना त्याला प्रसाद म्हणतो. प्रसादाची व्याख्या करीत असताना शास्त्रकारांनी अशी व्याख्या केली महाराज, नश्यन्ति सर्व दुःखानी प्राप्यते ब्रह्मानंदः स एव प्रसाद गुरु देव समन्वितः. गुरुच्या देवाच्या जवळ गेल्यानंतर सकळ दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, तोच एक प्रसाद आहे. बाकीच्या गोष्टींना प्रसाद म्हणायचं नाही. आणि तो प्रसाद कुणाला ठेवायचा आहे? सेवकासी. तो प्रसाद सेवकाला ठेवायचा आहे. आणि त्या अनुषंगानं आमचे तुकोबाराय, आमचे भगवंत तुकोबारायला सांगतात, हो म्हणजे पूर्वावस्थेमध्ये, पूर्वावतारामध्ये तू काय केलंय? आम्हा दोघांना घरी जेवायला बोलवलं, आमच्याकडून काम करून घेतलं, मग आम्हाला जीव घातलं. आता याचं नेक्स्ट एडिशन काय आहे, पुढचं काय आहे? त्याने सांगितलं नाही म्हटले देवा, आता तुम्ही घरी यायची गरज नाही. काय केले? तर मी ताट घेऊन आलेलो, जेवणासाठी ताट घेऊन आलेले, समोर ठेवलं महाराज. मी सांगितलं पाठी प्रसादाची वाट. आता प्रसादाची वाट पाहतो. तर बघा बरं का, त्याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे ना, शब्द पाहे. पाहे म्हणजे काय? तर याच्यामध्ये धातू आहे तो म्हणजे दिसणे, पाहणे. आणि तो धातू आहे ज्ञानदर्शक. ज्ञानदर्शक आपण रोज अभंग म्हणतो बघा, रूप पाहता लोचन. पाहता म्हणजे काय? पाहिल्यानंतर सुख झाले. तर पाहणे म्हणजे काय? तर पाहणे याचा अर्थ असा आहे, त्याचं ज्ञान होणं, त्याचं ज्ञान होणं. नाहीतर पाहण्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत आपल्याकडे. तुम्हाला बघून घेतो, ये बाहेर, तुला बघतो, ये तुला पाहतो, ये बाहेर. याचा अर्थ काय? ज्ञान झालं का? नाही. एक श्रीपतराव होते, एक गणपतराव होते. श्रीपतरावचं पोरग होतं, गणपतरावची पोरगी होती. दोघंही उपवर झालेले होते. महाराजांकडे दोघंही आले. ही म्हणते माझ्या पोराला पोरगी बघा, ती म्हणते माझ्या पुरीला पोरग बघा. दोन्ही महाराजांकडे आले. ते बायोडाटा आले, समोर बघितले, महाराजांनी जुळवलं. वा, कशाला बाहेर जायचं? श्रीपतरावला गणपतरावला बोलून घेतलं, सांगितलं बघा जमतंय का? ते म्हणजे वा 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 महाराज, आमच्या लक्षातच आलं नाही. मग निरोप पाठवला घरी. चिमे चिमे, काय उद्या गणपत काका तुला बघायला येणार आहे. ती म्हणजे कधी बघितलं नाही का? कधी बघितलं नाही का? बघितलं का नाही? लहान असल्या पण बघते, पण ते बघणं आणि हे बघणं फरक आहे का नाही? फरक आहे. आतापर्यंत बघितलं, पोरगी म्हणून बघितलं. आता कसं बघायचंय? वधू परीक्षेसाठी पाहायचं. आता साडी नेसून व्यवस्थित पाटावर बसावं लागतंय, मग विचारावं लागतंय, बाळा तुझं नाव काय? तिने जर फाड दिशेने उत्तर दिलं, काय काका माहित नाही का? चालेल का? नाही चालत. आता चालत नाही, कारण आता पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कळतंय का? पाहणं सुद्धा भिन्न प्रकारचं आहे, भिन्न प्रकारचं आहे. रागामध्ये पण पाहतो, प्रेमामध्ये पण पाहतो, मोहामध्ये पण पाहतो, सुखामध्ये पण पाहतो, दुःखामध्ये पण पाहतो. लोक कळली महाराज, लोक कळली आम्हाला. आम्ही दुःखात होतो, सगळ्यांकडे बघितलं आम्ही. काय बघितलं? काय बदलले का? हिरवी पोळी दिसली का? नाही. पण लोकांची वृत्ती बदलली, लोकांचा स्वभाव बघितला, आणि त्यानुसार आम्हाला लोक कळली. पाहणे याचा अर्थ आहे ज्ञान होणं. ज्ञान आणि ज्ञान म्हणून पाहण्यामध्ये फार फरक आहे बरं का, फार फरक आहे. बघा तुम्ही आता मी आल्यानंतर आमच्या महाराजांनी मला विचारलं, का म्हणजे महाराज कसा झाला प्रवास? म्हणजे छान झाला. म्हणजे कुठे बसला होता? म्हणजे खिडकीच्या शेजारी बसलो. म्हणजे बाबा झोपला होता? म्हणजे नाही, जागा होता. काय केलं? तर काय केलं म्हणलं, तर म्हणलं बघितलं बाहेर काय काय नाही. ते म्हणजे वा 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 छान. काय काय बघितलं? झाडं बघितली, इमारती बघितल्या, दुसऱ्या गाड्या बघितल्या. बाहेर काय दिसणार आहे? म्हणजे सगळं बघितलं. म्हणजे हो सगळं बघितलं. मला सांगा, पुण्यापासून हडपसर पासून केंदूर पर्यंत लिंबाची झाडं किती बघितलं ना तुम्ही? सांगता येईल का? नाही सांगता येणार, कारण त्या दृष्टीने बघितलं का. हा, मग महाराज हुशार होता. दुसऱ्या वर्षी येताना पेन आणि कागद घेऊन बसला. 1 2 3. पण ही महाराज लय हुशार. तिने सांगितलं आता लिंब्याची नाही, आंब्याची सांगितलं.
कळतंय का? पाहिलंय का नाही? पाहिलंय, पण ज्ञान झालंय का? नाही ना झालं. नुसतं पाहून उपयोग आहे का? पाहता पाहणिया माझारी, पाहणे गेले पाहण्यावरी. भगवंताला जर पाहायचं असेल तर चर्मचक्षुच्या माध्यमातून काहीही पहा, दिसतच नाही. दिसतो आपल्याला विटेवर उभारलेला सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी. दिसला का देव? नाही हो, दिसत नाही. म्हणून आमचे मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. योग्यांना दुर्लभ असणारा देव बघितला म्हणजे काय? आम्हाला दिसला आणि योग्यांना दिसत नाही. नाही नाही, तुम्हाला तर दिसलाच नाही, कारण त्याला पाहण्यासाठी विशिष्ट दृष्टी लागते महाराज. आपण नेहमी गीतेचं पारायण करतो. 11व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं, पश्चिमे पार्श्वरूपाने माझे रूप बघ. त्याने अर्जुनाने वर बघितलं, सांगितलं काय देवा गंमत करताय? तेवढाच उभा राहील, पश्चिमे पार्श्वरूपाने म्हणताय म्हणजे. मग दिव्य चक्षु दिले, आणि दिव्य चक्षु दिल्यानंतर दिसले ते विराट स्वरूपामध्ये भगवंत दिसले. तोपर्यंत दिसले का? दिसले नाहीत महाराज. आणि देवाला जर पाहायचं असेल तर निश्चित पद्धतीने दिव्य चक्षु पाहिजेत महाराज. देवाला बघायचं असेल तर दोन कृपा पाहिजेत. गुरुकृपाही पाहिजे आणि भगवंताची कृपाही पाहिजे. अंतःकरणातला मल, विक्षेप, आवरण, दोष जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत भगवंत दिसत नाही, हे लक्षात ठेवा. मल जायला पाहिजे, विक्षेप जायला पाहिजे. कदाचित आवरण असलं तरी चालेल, गुरुकृपा पाहिजे, मग भगवंत दिसतो महाराज. तोपर्यंत दिसत नाही. मल विक्षेप युक्त अंतःकरणानं देवाला बघायचा प्रयत्न करा. अंतःकरणामध्ये मोह असू द्या, देव दिसतो का? दिसत नाही. अरे साक्षात आदिशक्तीला सुद्धा दिसला नाही. तुमचा आमचा विचार तर दूर राहिला महाराज. तुमचा आमचा विचार दूर राहिला. आदिशक्तीला दिसला नाही. ते वरून भगवंत बघत होते मला. भगवान शिवशंकर आणि सती माता दोघ जण खाली बघत होते. आणि खाली बघत असताना आमचे प्रभू रामचंद्र सीताहरण झालं होतं. आणि मग प्रत्येक झाडाला मिठी मारायची, विचारायचं सीतेला बघितलं का? दगडाला मिठी मारायचं, मारायची, सीता बघितली का? सीता बघितली का? सीता बघितली का? आणि जसं 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 आमच्या भगवंताने ही लीला करावी तसं तसं आमच्या भगवान शिवशंकराने रडावं. हा हा, म्हणजे काय लीला आहे देवाची, काय लीला. अरे तुला माहित नाही का? तुला माहित नाही का सीता कुठे? पण तरी सुद्धा लीला करतोय. वा वा वा. आई साहेबांनी एकदा भगवंताकडे बघावं, एकदा प्रभू रामचंद्राकडे बघावं. ते म्हणजे काय आपला नवरा आहे म्हणजे, सर्वस्वाचा त्याग करून स्मशानामध्ये येऊन राहिला, एवढा वैराग्यवान आहे. आणि खाली जो भगवंत आहे ज्याला प्रभू रामचंद्र म्हणतात, तो प्रभू रामचंद्र सीता वियोगामुळे एवढा व्याकुळ झालेले आहेत की त्यांना दगड कळना, त्यांना झाड कळना, सगळ्याला आलिंगन देतात आणि सीता 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 म्हणतात. आणि हे एवढा आसक्त आहेत, हे एवढे आसक्त आहेत, हे एवढे विरक्त आहेत. पण आसक्तासाठी विरक्त रडतोय. काय विपरीत परिस्थिती, काय विपरीत परिस्थिती. आमच्या कौतुकाने त्या सती मातेनं बघायचं. सती मातेनं बघितल्यानंतर आमच्या भगवंताच्या अंतःकरणामध्ये, शिवशंकरांच्या अंतःकरणामध्ये आलं. रडणं थांबवून विचारलं, तुला काही शंका आहे का बाई? तुला काही शंका आहे का? त्यांनी सांगितलं काय नाही, काय नाही. चालू द्या तुमचं, चालू द्या, चालू द्या. म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, भगवंत बघ किती लीला करतात. म्हणजे लीला कुठली? म्हणजे लीला कुठली? रडतेच म्हणले बायकोच्या वियोगाने. ते म्हणजे तुला हे खरं वाटतं का? तुला खरं वाटतं? म्हणजे हो. म्हणजे जाऊन बघ. आता एवढं नवऱ्याने सांगितल्यावर जावं का? गेली बिचारी. सीता मातेचं रूप घेतलं आणि पहिल्यांदा म्हणजे लक्ष्मण महाराजांच्या समोर जाऊन उभा राहिली. लक्ष्मण महाराजांच्या समोर जाऊन उभा राहिली. लक्ष्मण महाराजांना समोर पाहिलं सती मातेला सीतेच्या स्वरूपामध्ये. त्याने वहिनी म्हणायचं, दुसरीकडे सुटायची. वहिनी वहिनी कुठे गेली? भगवंताच्या समोर जाऊन उभा राहिले. भगवंताने 1-2 वेळा काय केलं? दुर्लक्ष केलं. पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा समोर यायला लागली. म्हटल्या बरोबर त्यांनी सांगितलं, का हो म्हणले आई साहेब एकटे आला? बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत म्हणल्याबरोबर प्रकाश पडला. म्हणजे आपल्यात चूक घडली, चूक घडली. भगवंताला पाहायचं असेल, आदिशक्तीला कळलं नाही. तुम्हा आम्हाला कळेल का? तुम्हा आम्हाला कळत नाही. त्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक अंतःकरण स्थिर पाहिजे, विक्षेप कोणता नकोय, आणि गुरु कृपा पाहिजे. या 2 गोष्टी जर आपल्याला असतील तर देव दिसतो.
अन्यथा दिसत नाही. मग देव दिसावा लागतो, देव कळावा लागतो आणि मग त्याच्या पुढं त्याचा प्रसाद प्राप्त होतो. पण तुकोबारायांना गुरुकृपा ही आहे. तुकोबारायांचं अंतःकरण स्थिर आहे महाराज, स्थिर आहे. तुकोबाराय स्वतःच्या मनाला उपदेश करताना सांगतात की बाबा लागो दे मळ ममतेचा, ममतेचा मळ लागू देऊ नये अंतःकरणाला. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, असे ब्रह्मज्ञान युक्त आमचे महात्मे असल्यामुळं ते म्हणतात देवा आम्ही तुमच्या समोर उभारतोय आणि काय करतोय, पाही प्रसादाची वाट. प्रसादाची वाट आहे तुमच्या, दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज नाही. आता वास्तविक पाहता बघा बरं का, थोडासा विषय जड आहे, जरा पचवायला शिका. बघा पचला तर पचला, नाही तर जेवण करू नका, पोट भरलं म्हणून समजा. बघा बरं का, वास्तविक पाहता अद्वैत स्थितीला प्राप्त झालेल्या महात्म्याला कोणत्याही अन्य गोष्टींची गरज आहे का? आहे का गरज? तुकोबारायांसारखे महात्मे आहेत जे भगवंताला अद्वैत त्याच्याही पेक्षा पुढे सांगतो, जया पूजिले आदरे पांडुरंगे. ही अवस्था आहे महाराज. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. साक्षात ब्रह्म स्वरूपता कुणाची? तर आमच्या तुकोबारायांची. ते तुकोबाराय भगवंताच्या समोर उभारतात तर म्हणतात पाहे प्रसादाची वाट. काय कारण आहे हो? तुम्हाला कसला प्रसाद पाहिजे? अद्वैत स्थितीला प्राप्त झालेला आहे. जसा आकार तुकोबारायांचा भगवंताचा आहे तसा आकार तुमचा आहे, जसं स्वरूप भगवंताचं आहे तसं स्वरूप तुमचं आहे. मग प्रसाद कसला पाहिजे तुम्हाला? काय कारण आहे प्रसाद मागायची तुम्हाला? तर याचा विचार करताना सांगितलं बघा बरं का, ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीचं ध्यान करतो त्या ध्यान करण्याच्या माध्यमातून जसं ध्येय आहे तशी ध्यानाची स्वरूपता प्राप्त होते. ध्येय काय आहे? भगवंत. ध्याता कोण आहे? तुकोबाराय. संकल्प काय? ध्यानाचा. या तिन्हीच्या माध्यमातून एकाकार अवस्था प्राप्त झाली. एकाकार म्हणजे कसं? जसं तुकोबारायांचं भगवंताचं स्वरूप आहे तद्वत तुकोबारायांचं स्वरूप झाले. कोणत्याही पद्धतीचं अंतर दोघांमध्ये नाही. अगदी भक्तिशास्त्रामध्ये 4 पद्धतीच्या मुक्ती सांगितल्यात, त्यापैकी सर्वोच्च पद्धतीची मुक्ती जी आहे ती प्राप्त झालेले महात्मे तुकोबाराय. याही पेक्षा पुढे जाऊन आमच्या अनेक संतांनी वर्णन तुकोबारायांच्या स्वरूपामध्ये असं केले की बाबा आकाराचा विचार सोडून सुद्धा आत्मस्वरूपाच्या माध्यमातून एकरूप झालेले अनेक संत, अनेक महात्मे आहेत. पण तसं नाही, तुकोबाराय हे आकारांच्या माध्यमातून सुद्धा एकरूप झालेले पाहायला सापडतात, कायेच्या माध्यमातून सुद्धा एकरूप झालेले पाहायला सापडतात. पंचमहाभौतिक देह ज्याचा त्याग सर्वसामान्य व्यक्ती करतो आणि आत्मस्वरूपानं किंवा सूक्ष्म देहाच्या माध्यमातून कारण देहाच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होती, अशी सर्वसामान्य व्यक्तीची अवस्था असताना सुद्धा तुकोबारायांसारखा महात्मा हा शारीरिक स्वरूपानं सुद्धा पंचमहाभौतिक स्वरूपानं सुद्धा भगवंताशी एकरूप झालेला आहे. अशी अवस्था असताना सुद्धा प्रसादाची अपेक्षा का करावी? यासाठी प्रमाण सांगतो, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग किंवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. हे 2 प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात. तरी सुद्धा प्रसादाची अपेक्षा का करावी? याचं एकच कारण आहे. बघा बरं का, ज्यावेळेस आमच्या जगद्गुरु शंकराचार्यांनी एका साधकाला पूजा करताना पाहिलं. जगद्गुरु शंकराचार्य चालले होते आणि एक साधक पूजा करत होता. त्याने पूजा करत असताना काय केलं, भगवंताची मूर्ती समोर ठेवली, त्याला पुष्प वाहिलं, त्याला गंध लावलं, त्याला नैवेद्य दाखवला, त्याला आरती ओवाळली, त्याला प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला, जागेवर बसला. हे सगळं कौतुकाने कोण पाहतायत? शंकराचार्य पाहतात. शंकराचार्यांना विचारलं तुम्ही पूजा करता का? त्याने सांगितलं नाही, आम्ही पूजा करत नाही. का करत नाही? तर त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं, अखंड सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते अद्वितीय भावे कथम पूजा विधीयते. अद्वितीय भावामध्ये राहणाऱ्या महात्म्याला पूजा करण्याची गरज आहे का? गरजच नाही. मग आमच्या तुकोबारायांचा अद्वितीय भाव आहे का? आहे. मग तरी सुद्धा सेवा का करतात? तर त्याला उत्तर देताना जगद्गुरु शंकराचार्यांनीच दिलं. किंवा मधुसूदन सरस्वतीचं एक वाक्य बघा. मधुसूदन सरस्वतीने सांगितलं, भक्त्यर्थ कल्पितम द्वैतम अद्वैतात्मपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पना केलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर आहे.
भक्तीसाठी केलेलं द्वैत बरं का. मुद्दाम इथं भक्त्यर्थ कल्पितम म्हटले. भक्ती हेतवे यत द्वैतम कल्पितम तत् अद्वैतात्मपि सुंदरम. यत उपासना हेतवे नास्ती अथवा कर्म हेतवे नास्ती. कर्म हेतवे उपासना हेतवे नाही. फक्त भक्तीसाठी जे द्वैत स्वीकारून आपण त्या भगवंताची उपासना करतो ते अद्वैतापेक्षाही सुंदर सांगितलं. इथंच आमच्या तुकोबारांचं. तुकोबाराय म्हणतात एकच आहे तो आणि मी एकच आहे. याच्यामध्ये कुठला फरक आहे का. मी तू पण जाऊ दे द्वरी एकची भोंगडी पांघरवाडी. ही अवस्था असताना सुद्धा काय केलं द्वैत स्वीकारलं. ही अवस्था असताना सुद्धा काय केला तर भज्य आणि भजक भाव स्वीकारला. ही अवस्था असताना सुद्धा ध्याताध्येय भिन्न केलं आणि मग प्रसाद मागितला. कारण का. कारण ते जर समजा तसं वागले असते तर आपण सुद्धा काय केलं असतं तसंच वागलं असतं. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा अद्वैतेमध्ये आनंद नाही द्वैतामध्ये आनंद आहे. म्हणून तुकोबारांनी अनेक ठिकाणी सांगितलं महाराज मला ज्ञान नको मला आनंद पाहिजे. आणि भजनामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. म्हणून तुकोबाराय भज्य भजक भाव निर्माण करतात. तुकोबाराय भगवंताच्या समोर उभारतात. स्वरूपतः एक असणारे तुकोबाराय अद्वैत अधिष्ठानावर स्थिर पद्धतीने उभारलेले तुकोबाराय. पण ज्यावेळेस भगवंताच्या समोर उभारतात त्यावेळेस द्वैत भाव अंतःकरणामध्ये धारण करतात आणि त्या द्वैत भावाच्या माध्यमातून भगवंताला सांगतात की मला तुझा प्रसाद पाहिजे. मला तुझा प्रसाद पाहिजे. आता प्रसाद भगवंताने द्यावा तर काय द्यावा याचा विचार करावा. द्यावा तर काय द्यावा बघा बरं का. भगवंताकडे काय आहे हो. भगवंताकडे सगळं आहे. भगवंताकडे सगळं आहे. पण त्या सगळ्याच गोष्टी संतांना पाहिजेत का नाही. संतांना सगळ्या गोष्टी नकोय. भगवंताकडे सगळे आहेत. जे पाहिजे ते मृत्यू लोकातलं आहे. जे पाहिजे ते परलोकातलं आहे. सगळ्या गोष्टी भगवंताकडे आहेत. भगवंताकडे दातृत्वही आहे देण्याची भावनाही आहे आणि संत महात्मांच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुकोबारांना अभिप्रेत असणारा प्रसाद एकच आहे. तो म्हणजे काय तर फक्त आणि फक्त प्रेम भातुके पाठवा. फक्त प्रेम हवंय. फक्त प्रेम हवंय. याशिवाय दुसरं काय हवंय का. दुसरं काहीही नकोय. भगवंताला काही मागायचं ते मागा. काही मागायचे ते मागा. काय मागायचं इहलोकातलं परलोकातलं अरे नाही. आमच्या तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या गाथेच्या पहिल्या अभंगातल्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं कर्म धर्म नाशिवंत. त्यामुळे त्याच्या संबंधाने अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची अभिलाषा नाही. मग एवढंच आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये बघा बरं का. तुझ्या आणि माझ्यामध्ये एकरूप पदार्थ जे आहेत ते पदार्थ बाहेर काढायचे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जी एकरूपता आहे ती एकरूपता बाहेर ठेवायची. आणि जे उरलेलं की नाही उरलेलं ते उरलेलं मला द्यायचं. उरलेलं मला द्यायचं बघा बरं का. आता एक गणिताचं छोटंसं उदाहरण सांगतो. सगळ्यांना भागाकार माहिती. भागिकार माहिती काय. भागाकारामध्ये 3 प्रमुख असतात. एक भज्य दुसरा भजक आणि तिसरा भागाकार बरोबर की नाही. 6ला 2 भागितलं. 6ला 2 भागितलं. भाग कितीचा बसला 3चा भाग बसला बरोबर की नाही. भाग कितीचा बसला 3चा. उत्तर किती आलं बाकी किती आली बाकी 3 आली म्हणजे अवघड झाली तुम्हाला. बाकी किती उरली 0 बाकी उरली. शेष काही उरलं का. शेष उरलं नाही. आता त्याच 2 भागायचंय. पण कशाला भागायचंय 7ला भागायचं. भाग कितीचा बसला मास्तर आहे मी हाडाचा मास्तर आहे. भाग कितीचा बसला 3चा. उरलं काय शेष किती उरला 1. आणि तो 1 घेऊन जाण्यासाठी तुकोबाराय आले अभंगाचं दुसरं चरण.
बाकी उरती की नाही, बाकी, त्या बाकीला शेष म्हणतात. जी खाली बाकी उरती की नाही त्या बाकीला शेष म्हणतात. आणि प्रसाद कशाचा पाहिजे? जे शेष उरतय त्याचा प्रसाद पाहिजे. तर भगवंताशी ज्यावेळेस आपली एकरूपता होते त्यावेळेस खाली काय उरतो? खाली काहीच उरत नाही, खाली काहीच उरत नाही. आणि तुकोबरायांना सुद्धा अभिप्रेत काहीच नाही. कळतंय का? तुकोबरायांना काय घेऊन जायचंय? काहीच घेऊन जायचं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात शेष घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन. भगवंत जेवतो कसा? झालं बरोबर 9 वाजता संपवणार आहे. काय सुद्धा इकडे तिकडे बघायचं नाही, काय नाही. हा 1 लिटर दूध घेतलं तर वरनं धार घाल म्हणते का? 1 जर किलो मिरची घेतली तर 2 मिरच्या अजून बोरं घ्यायला गेले की 4 खाते की पाव किलो. आणि कीर्तन 5 मिनिटं लांबल्यावर नाही चालत. बरोबर 9 वाजता सोडतो, काळजी करू नका. कुठे जाऊ द्या, शेषाकडे जाऊ द्या, भाजकाकडे जाऊ द्या, भागाकराकडे जाऊ द्या, 9ला बरोबर विठोबा रखमाई ज्ञानेश्वर माऊली. काळजी करायची नाही. असो, शेष काय अभिप्रेत आहे? आता तुमचं आणि आमचं देवाचं जर एकत्व झालं तर खाली बाकी उरते. बरं, बाकी उरते. कशाची बाकी उरते? तर पंचमहाभौतिक देहाची बाकी. अनेक महात्मे असे ज्यांनी भगवंताशी एकरूपता प्राप्त करून घेतली आहेत का नाही? पण एकरूपता कोणत्या माध्यमातून झाली? कोणत्या माध्यमातून झाली? सूक्ष्म देहाच्या माध्यमातून झाली, स्थूल देहाच्या माध्यमातून होत नाही. परंतु संत महात्म्यांच्या घरी जर देव गेला तर काहीच सोडत नाही. मला जेवताना काहीच सोडत नाही. आपल्या घरी आला तर जेवताना विचार करतो, पण संतांच्या घरी गेल्यानंतर जेवायला विचार करत नाही. आमच्या निळोबरायांची गौरव नाही बघ. भगवंत गेले एकदा निळोबरायांच्या घरी. निळोबा काय जेवायला वाढ म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे बसा देवा. बसवलं. जे काही घरामध्ये होतं ते सगळं हळूहळू भगवंताला वाढलं. भगवंतानी सगळं खाल्लं आणि सगळं खाल्ल्यानंतर पुन्हा विचारलं अजून पाहिजे रे, अजून पाहिजे म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं देवा थांबा जरा, म्हणजे स्वयंपाक करतो. तुम्ही म्हणाले ही महाराज जेवण्यावरच का बोलते कुणास ठाऊक. म्हणजे जेवण केलं का नाही? हे नाही केलंय मी जेवण, काळजी करू नका. आणि पोट भरल्यामुळे जास्त जेवणाची आठवण यायला लागली. काय झालं? स्वयंपाक करून वाढतो म्हणले. आणि वाढतो म्हणल्यानंतर जेवढं काही घरामध्ये होतं ते सगळं शिजवलं, देवापुढे आणून ठेवलं. म्हणजे देवाने ते सगळं खाल्लं. म्हणजे अजून पाहिजे. आता काय देता? काहीच नाही. म्हणजे काहीच कसं नसतं, म्हणजे काहीतरी शिल्लक असतं का नाही? असतं. काहीच नाही म्हणजे काहीतरी शिल्लक असणार. बरोबर का? आत्ता तुमच्या खिशामध्ये काय आहे? जेवणाच्या संदर्भामध्ये, खाण्याच्या संदर्भात म्हणतो. काहींच्या खिशामध्ये चॉकलेट असतील, काहींच्या खिशामध्ये खडी साखर असेल, काहींच्या खिशामध्ये काल कीर्तनासाठी इथं ठेवलेला गुळ असेल, काहींच्या खिशात बाकीच्या काही अन्य वस्तू असतात. आता त्याची काही नावं घ्यायची गरज नाही, पण असतात. तर खातात का नाही खातात ते माहित नाही, पण असतात. पण ज्याच्या खिशामध्ये काहीच नाही त्याच्याकडे का होईना खायसाठी काहीतरी आहे का नाही? आहे. काय आहे? तर 3 गोष्टी आहेत महाराज. निळोबाईंनी सांगितलं देवा माझ्या घरी काहीच नाही. त्यांनी सांगितलं 3 गोष्टी आहेत त्या खायच्यात मला. त्यांनी सांगितलं जे पाहिजे ते तू खा. आमच्या भगवंतांनी खायला सुरुवात केली. महाराज ऐसा भुकेला हा नंदाचा बाळ, त्याने भक्षिले माझे संचित प्रारब्ध क्रियमान. सांगा बरं, प्रत्येकाच्या खिशात 3 गोष्टी आहेत का नाही? संचित, प्रारब्ध, क्रियमान आहे का नाही? कोण असा एक आहे सांगा की 3 गोष्टींपैकी एक गोष्ट त्याच्या खिशामध्ये नाही? सगळ्यांच्या खिशामध्ये महाराज. आणि इथं जे आलोय का नाही आपण, इथं आलोय एवढ्यासाठीच आलोय महाराज. खांदी भार भूक एवढ्यासाठीच आलोय, दुसरा काही व्यक्ती नाही. पण ज्यावेळेस देव खातो
त्यावेळेस त्याने भक्षिले माझे संचित प्रारब्ध क्रियमान. आता काय उरलं का? काहीच उरलं नाही. शेष काहीच उरलेलं नाहीये. मग त्याने सांगितलं काय घेऊन जायचंय पाठीमाग, काय घेऊन जायचं? काहीच घेऊन जायचं नाही. पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात शेष घेऊन जाईन, विशेष घेऊन जाणार नाही. आता याला दोन विभिन्न पद्धतीने आपण तर्क लावू शकतो. एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं आणि दुसरा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीव ब्रह्मैक्य झालं की तो स्वतः परब्रह्म स्वरूपता त्याला प्राप्त होते. पण देहाचा विचार कोण करतोय? कोण करत नाही महाराज. कारण देहाच्या निरासे पाविजे या ठाया देहाच्या निरासे पाविजे. त्यामुळे देहाचा विचार करतात का? देहाचा विचार करत नाही. आम्ही भगवंताशी तादात्म्य एकरूपता प्राप्त करून घेतली तर कदाचित देहाचा विचार शेष म्हणून राहावा लागेल. पण तुकोबरायांसारखे महात्मे ज्यावेळेस एकरूप होतात त्यावेळेस देहाचा विचारही केला जात नाही. त्यामुळे शेष शून्य येते असं आपल्याला पाहायला सापडतं. आता दुसरा विचार भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार करू. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जरी समजा तुकोबराय आणि भगवंत याचा अद्वैत आहे, अरे त्या बोलायला कुणीतरी आवराले. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर दोघांचा अभिन्नता आहे, स्वरूपतः अभिन्नता आहे हे मान्य. परंतु उपासना भाव, भज्य भजक भाव हा जो खाली राहतो ना, तो खाली राहणारा भाव अत्यंतिक मोलाचा आणि अत्यंतिक महत्वाचा असतो. हे लक्षात ठेवा. बरोबर का? देव देऊळ परिवारू कोरुणी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा किंवा सुवर्णाचे सिंहासनी सुवर्णमूर्ती वैसवनी पूजी जे सुवर्ण सुमनी ऐसी वाटे अभिन्नता. अशी अभिन्नता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अंतःकरणामध्ये जो भाव असतो ना, तो भाव पाठीमागे शिल्लक ठेवायचा आणि त्या भावाच्या माध्यमातून भगवंताची उपासना करायची. आणि ती उपासना करत असताना फक्त भगवंताकडे एकच विनंती करायची महाराज. कोणती करायची? दावी रूप मज गोपिकार दावी रूप
पूर्वीचे चरण, त्याच्या आधीचं चरण काय? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आणि हे जे शेष राहतंय का नाही, शेष घेऊन जाईन ते इथे दावी रूपमज गोपिका रमणा. गोपिका रमण देवाची एवढी नाव आहेत, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, काय अनेक नाव आहेत महाराज. गोपिका रमणा हा शब्द का वापरला? काय विशेष आहे याच्यामध्ये? भगवंताची ओळख करून देताना काही काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिली. कालच मी सासूरवाडीला गेलो त्याने एकाने ओळख करून देताना सांगितलं, म्हणजे हे महाराज आहेत म्हणजे बेलापूर. हो का? म्हणजे हो, ठीक आहे. त्याने नमस्कार केला. परत दुसरे एक जण आले, म्हणजे यांना ओळखलं का? यांना ओळखलं ते म्हणजे हा आता ओळख झाली, म्हणजे हे बेलापूरकर महाराज. नाही 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 तशी नाही, म्हणजे ते ह्यांचे मिस्टर आहेत. म्हणजे असं होय, असं होय म्हणून मग हातामध्ये हात, मग काय राव आपण भेटलो होतो, मग बाकीच पुढचं. म्हणजे ओळख माझी स्वतःची काय उपयोगाची आहे का? ओळख कुठून लागायला पाहिजे? सासूरवाडीला गेल्यावर तिकडून लागायला पाहिजे, डाव्या हाताकडनं उजव्या हाताकडे यायला पाहिजे, त्यावेळेस खरी ओळख पटते, तोपर्यंत पटत नाही. पण शास्त्र सांगतं, तुमची जर ओळख तिकडनं लागत असेल तर तुमचं स्वतःचं कर्तृत्व शून्य. तुमचं स्वतःचं कर्तृत्व शून्य. अमक्याचा हा जावाई म्हटलं की मानच खाली घालायची, हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? मग इथं ओळख करून देताना आमच्या तुकोबारांनी काही काही अभंग बघा. रुक्माईचा पती म्हणजे देवाने खाली बघावं का नाही? खाली बघावं. इथं सुद्धा गोपिका रमणा. मग गोपिका रमणा म्हणण्यापेक्षा 6 अक्षरी आमच्या भगवंताचं नाव नाही का? अरे बरेच नाव आहेत, पण का उल्लेख केला नाही? त्याला सुद्धा कारण आहे महाराज. आमच्या संत महात्माचे अभंग म्हणजे काय हे नाही, एच्या जागी बी, बीच्या जागी सी केलं दिलं छापून नाही. गोपिका रमणा, अरे गोपींच्या अंतःकरणामध्ये, गोपींच्या अंतःकरणाला रममाण करणारा तो भगवंत आहे. आणि गोपिका म्हणजे काय साध्याच का? साध्या नाहीत महाराज. एक एक गोपिके आसू में बह गए कोटी कबीर. अरे मोठे मोठे तत्व व्यक्ती सुद्धा ज्यांच्या पुढं नतमस्तक होतात त्या गोपिका आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला ज्ञानाचा त्याग करायचा आहे, ज्यावेळेस आपल्याला ब्रह्मज्ञान तुच्छ ठरवायचं आहे, त्यावेळी काय करावं लागतं? तर अशा मोठ्या भक्तांचा आधार घ्यावा लागतो. म्हणून सांगितलं गोपिका रमणा. आणि गोपिका रमणा असं म्हटल्याबरोबर भजक भाव निर्माण झाला. आणि मग जे शिल्लक राहिलंय ते आमचे तुकोबाराय घेऊन जायचं म्हणतात. म्हणून इथं वर्णन केलं, शेष घेऊनी जाईन तुमचे झाली आ भोजन. पण हे म्हणत असताना तुकोबाराय निवांत आहेत बरं का. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची उद्विग्नता नाही. कारण का, देवासमोर जरी उभारले तरी तुकोबाराय देवाचंच भजन करतात. तुम्ही आम्ही करतो का? बघा बाबा, विठोबा
वचे झाली या भोजन झालो एकी सभा तुम्हा आळवणी देवा. भगवंताला तुकोबाराय म्हणतात तुम्हाला आळवलंय एका बाजूला जाऊन उभारलोय म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचं महाराज तुकोबारायांचं चित्त निवांत आहे. निवांत चित्त राहणं हे फार आवडलं. कारण आपलं चित्त निवांत नसतं. आपलं चित्त कीर्तनात असून सुद्धा घड्याळाकडे जास्त असतं. बरोबर असतं घड्याळाकडे जास्त. काय करणार महाराज? साक्षात ब्रह्म समोर उभारले. साक्षात ब्रह्म. तरी आमचा अर्जुन म्हणतो चंचल ही मन कृष्ण. तुमच्या आमच्याच काय होणार आहे का? काय होणार आहे का? काही होत नाही. पण तरी सुद्धा काय करायचं? दामटून दडपून हाणून मारून कसं का होईना तिथं बसवायचा प्रयत्न करायचा. आणि एकदा का हा प्रयत्न झाला का नाही मग एकदा का इतकी गोडी लागली की बस. मग चित्त तिथून उठतच नाही महाराज. आता कोठे कुठं आलं? कुठच नाही. चरण कमल धनुरे भ्रमरा भोगी निश्चल भ्रमरा. ज्ञानेश्वर तुका म्हणे चिता
धुनी आता शेष घेऊन जाईन तुमचे धार्या भोजन झालो एकी सवा तुम्हा आळवणी देवा शेष घेऊन जाईन तुमचे धार्या भोजन तुका म्हणे चित्त करुणे राहिलो निवांत शेष घेऊन जाईन तुमचे धार्या भोजन यथामध्ये यथावकाश नियोजित वेळेमध्ये जे वाघ पुष्प गुंफलेलं आहे ते रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा पंढरीच्या चरणी श्री गुरूंच्या दादांच्या चरणी काळोराज महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि त्याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय